नमस्कार, मी विजय वामन। राजू शिंदे 2 दिवसात चर्चेत आलेलं नाव, एक किंवा दोन नाही तर 3 आमदारांच्या बत्त्या गुल केल्यात या नावानं। राजू शिंदेंचा ठाकरे गटामध्ये होणारा प्रवेश हा दिग्गजांच्या गणितांचा घोळ करतोय। म्हणून तर काय, कालपासून रावसाहेब दानवे, अतुल सावे आणि भागवत कराड सोबतच हरिभाऊ बागडे जवळपास 2 ते 2.5 तास राजू शिंदे यांना घेऊन बसले होते। ठाकरे गटात प्रवेश नको म्हणून भाजपच्या नेत्यांनी रांग लावली अशी पर्सनॅलिटी असणारे राजू शिंदे खाली फक्त नगरसेवक आहेत, मग तरीही संभाजीनगरच्या राजकारणात इतकी उलथापालथ का होते हे समजून घेण्यासाठी हा विषय शेवटपर्यंत पहा। नेमकं घडलंय का? माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह शिंदे गटातील काही नगरसेवक हे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी, आणि भाजप या बातमीनंतरच खडबडून जागी झाली। राजू शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे यांच्यासह काही नेते हजर झाले। जवळपास 1.5 ते 2 तासांपासून या नेत्यांमध्ये चर्चा सुद्धा झालेली होती। या बैठकीला रावसाहेब दानवे हे आपला नियोजित दौरा रद्द करून आवर्जून हजर राहिले, तर अतुल सावे हे देखील उपस्थित राहिले। कोणत्याही परिस्थितीत राजू शिंदे यांना पक्ष सोडू द्यायचा नाही, त्यावर भाजपाचे हे नेते ठाम असल्याचं चित्र दिसून आलं। मात्र राजू शिंदे हे आपल्या निर्णयावरती ठाम राहिले। राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहिलेले आहेत, त्यासोबतच स्थायी समितीचे माजी चेअरमनही होते। भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे ते पदाधिकारी आहेत। राजू शिंदे यांना औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। मागील वेळीही म्हणजे 2019ला त्यांनी त्यासाठी जोर लावलेला होता। महायुतीमध्ये बंडखोरी करून त्यांनी आपला अपक्ष विधानसभा अर्ज भरला आणि निवडणूक लढवली। यामध्ये त्यांना 43,000 इतकी मतं मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावरती राहिले। महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे। इथून शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट हे विजयी झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीत बदललेलं चित्र पाहता शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले राजू शिंदे हे आता समोर आलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता सुद्धा अधिक असल्याचं लक्षात आल्यामुळेच राजू शिंदे यांनी ठाकरे गटामध्ये येण्याचा निर्णय घेतलाय। चर्चा तर अशी आहे, जर संभाजीनगर पश्चिम मधून शिंदे गटाचे संजय शिरसाट विरुद्ध ठाकरे गटाकडून राजू शिंदे असा सामना झाला तर राजू शिंदे यांचं पारडं जड राहील, आणि त्याला दाखला दिला जातोय तो 2019च्या निवडणुकीचा। औरंगाबाद पश्चिम तसा SC राखीव मतदारसंघ, त्यावेळी संजय शिरसाट यांनी जवळपास 83,000, राजू शिंदे अपक्ष म्हणून 43,000, तर MIMचे अरुण बोर्डे यांनी 39,000 आणि संदीप शिरसाट जे वंचितचे होते त्यांनी जवळपास 25,000 मतं घेतली होती। आता त्यात अरुण बोर्डे हे संभाजीनगर मधील प्रमुख नेत्यांपैकी एक होते, तसेच वंचितने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मतदान घेतले। या तिघांच्या मतविभाजनाचा फायदा हा संजय शिरसाट यांना झाला होता, तेव्हा पुढे ते 40,000च्या लीडने विजयी झाले होते। मात्र यावेळी हे गणित बदललेलं दिसेल। त्यासोबतच राजू शिंदे हे ठाकरे गटात गेल्यानं आणखी 2 भाजपच्या आमदारांची सुद्धा इंडिकेटर लागली। फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे आणि संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे या दोघांच्या मागे राजू शिंदे हे ताकद देत होते, त्यामुळे ते विजयी होत होते। मात्र ते गणित सुद्धा आता बिघडलंय, आणि त्यामुळेच भाजपच्या मंत्र्यांपासून ते आमदारांची फळी राजू शिंदे यांच्या मनधरणीसाठी व्यस्त असलेली गेल्या 2 दिवसात दिसून आलं। आज ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजू शिंदे, गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, त्यासोबतच अक्रम पटेल, त्यासोबतच प्रकाश गायकवाड, रूपचंद वाघमारे, सय्यद कलीम जे जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा आहे शिंदे गटाकडून, सतीश पाटील ते पंचायत समितीचे सदस्य आहेत भाजपाकडून, संभाजी चौधरी जे ग्रामपंचायत सदस्य आहेत भाजपाकडून, वसंत प्रधान जे भाजपचेच जिल्हा उपाध्यक्ष आहेत,
माया पाटील ज्या ग्रामपंचायत सदस्य, शंकर म्हात्रे जे भाजप मंडळ अध्यक्ष आहेत, कैलास वाणी, प्रवीण कुलकर्णी, अभिजित पवार जे तालुका अध्यक्ष आहेत भाजपाचे, त्यासोबतच मयूर चोरडिया, सौरभ शिंदे, आकाश पवार असे जवळपास नगरसेवक, महापालिका इकडचे तिकडचे मिळून टोटल 18 जण जे आहेत ते राजू शिंदे यांच्या सोबतच ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आता त्यासोबतच राजू शिंदे म्हणजे कामाची गॅरंटी असणारा माणूस अशी देखील प्रतिमा जी आहे ती राजू शिंदे यांची त्यांच्या मतदारसंघामध्ये बनलेली आहे आणि त्यामुळेच राजू शिंदे यांचा आजचा होणारा पक्षप्रवेश हा चांगल्या नेत्यांची म्हणजे थोडक्यात 2 आमदार आणि एका मंत्र्याची विकेट घेणारा ठरू शकतो। अशा पद्धतीने ठाकरेंनी एका दगडामध्ये जवळपास 3 पक्षी मारले। आता तुम्हाला काय वाटतंय, संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे हा सामना झालाच तर मोठ्या मताधिक्यानं कोण विजय मिळेल किंवा रफटफची फाईट या दोघांमध्ये होऊ शकते का? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी काय, जय महाराष्ट्र।